आपल्या महाराष्ट्रात, आपल्या पुण्यात, आपल्या देशात खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. आता मी पुणे विमानतळ, पुणे हवाई अड्डा, पुणे एअरपोर्टची पाहणी करण्याकरता ज्यावेळेस आलो त्यावेळेस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं, मलाही क्युरिओसिटी होती म्हणून आम्ही बहुतेक सरकारचे पण अधिकारी, आयुक्त वगैरे सगळे असतील ते आणि मी आणि इथले हवाई अड्ड्याचे संबंधित अधिकारी अशी पाहणी केली. साधारण आत्ता आपल्याकडे जी काही कॅपॅसिटी होती ते कमी पडत होती आणि म्हणून मला चांगलं आठवतं की गिरीश बापट साहेब ज्यावेळेस आपले खासदार होते त्यावेळेस त्यांनी पण खूप प्रयत्न केलेला होता, कारण डिफेन्सची जागा मिळाल्याशिवाय ह्या गोष्टी होत नव्हत्या. डिफेन्सची जागा द्यायला त्यांनी 7 करोड रुपये मागितलेले होते, परंतु नंतर PM ऑफिसने लक्ष घातल्यामुळं तिथं 1 रुपया पण मागण्यात आला नाही. नंतर म्हणजे पैसे न मागता ती जागा अवेलेबल करून दिली. आणि आता तुम्ही पाहताय साधारण पुण्यामधल्या ज्या महत्त्वाच्या स्थळं आहेत ती स्थळं इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पैठणी 4 प्रकारच्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दीपमाळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा वेगवेगळ्या बाबी, लहान मुलांना खेळण्याच्या करता पण काही एरिया ठेवलेला आहे. असं फार चांगली सोय केलेली आहे. जवळपास तुम्ही आल्यानंतर तुमच्या बॅग्स वगैरे ज्यावेळेस घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये 5 ठिकाणी बॅगची व्यवस्था केलेली आहे. लगेज ज्याला आपण म्हणतो ते सगळं बघत असताना इथं साधारण किती वाढ झाली तर वर्षाला 1,20,00,000 लोक ये जा करू शकतील एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे. आणि पूर्वीच्या ह्याच्यातल्या असणाऱ्या बऱ्याचशा त्रुटी इथं दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं साधारण 34 काउंटर आहेत. अजून पलीकडं जुनं आपण जे वापरत होतो ते नंतर बंद करणार आहे आणि तिथंही अशाच प्रकारचं नूतनीकरण करणार. हे नवं बांधलं परंतु त्याचं नूतनीकरण करणार आहे आणि त्याच्यात 24 काउंटर होतील. अशा प्रकारचे प्रचंड काउंटर्स तिथं सगळे मिळून आपल्या पुणेकरांना उपलब्ध होतील. त्याच्यातनं माझ्या पुण्याच्या सगळ्या प्रवाशांना एक रिलीफ मिळेल, सर्व्हिस चांगली मिळेल. विमान 10 आल्यानंतर ती 10 विमानं उभी राहिल्यानंतर त्याच्यातून डायरेक्ट व्यक्ती आपल्या एअरपोर्टमध्ये हे करतील. त्यांना बसमध्ये बसण्याची गरज भासणार नाही आणि 10 सफिशियंट आहे. साधारण आता 2 इंटरनॅशनल विमानं रोज पुण्यातनं जातात. एक सिंगापूरला जातं, एक दुबईला जातं. त्याचा एकदम उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये इंटरनॅशनल सर्व्हिसच्या करता व्यवस्था केलेली आहे. परंतु ती विमानं गेल्यानंतर ज्यावेळेस रश होतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये देखील आपल्याला डोमेस्टिकला देखील त्याचा काउंटरचा उपयोग करता आला पाहिजे अशी सगळ्या प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे आणि चांगलं काम केलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की पंतप्रधानच्या हस्ते ह्याचं उद्घाटन घ्यायचं आहे. मध्ये ज्योतिराजे सिंधियांनी पण पाहणी त्या बाबतीतली केलेली आहे. आणि मी मगाशी सांगताना एक राहून गेलो की जुनं पण आता तिथं भिंत आहे परंतु ते दोघं जॉईंट होणार आहे, जुळून नवं तिकडचं नूतनीकरण झाल्यावर. आणि भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे. सगळ्या ऐसपैस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गर्दी राहणार नाही. आल्यानंतर प्रवाशांना ताबडतोब सगळ्या बाबी त्यांच्या झटपट उरकतील अशा प्रकारची सोय केलेली आहे. आतमध्ये बघितल्यानंतर किरकोळ कामं राहिलेले पण काम दर्जेदार झालेलं आहे. इकडनं पण आपण जर बघितलं तर साधारण आपला महाराष्ट्रीयन टच ह्या सगळ्याला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या ऐका, मोदी साहेबांनी साधारण त्यांचं 19 तारखेला आल्यानंतर सैनिक स्कूल सातारचं एक तिची पाणीपुरवठा स्कीम ती त्या 2च्या गोष्टी तिथं उद्घाटनाच्या करता कार्यक्रमाच्या करता येणार आहेत. आपल्या इथंही काही स्टेशन मेट्रोची 4 तयार आहेत आणि एअरपोर्ट पण तयार आहे. आम्ही आता विनंती करणार आहे की हे घ्या. असाही प्रयत्न करायचा आमचा विचार आहे. शेवटी तो त्यांचा अधिकार आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसचा, PM ऑफिसचा, की जर ह्या धावपळीमध्ये जर एखाद्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमातनं देखील इनॉग्रेशन त्यांनी केलं, बटन दाबलं
तरी चालू शकतं, कारण आता जवळपास काम जवळपास थोडं थोडं तर राहिलंय, किरकोळ किरकोळ पण उरकत आलेलं आहे. दादा, गोळीबाराच्या घटना सातत्याने घडतायत. रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. क्राईम कुठं गृहमंत्री कमी पडतायत का, किंवा मग